की रोज लोक मरत आहेत, रोज रुग्णांचा जीव जातोय, बालकांचा नवजात बालकांचा जीव जातोय, तरी पण हे सरकार गंभीर नाही आणि या सरकारचं दुर्लक्ष आहे। हा सरकार टेंडरमध्ये अडकलेलं सरकार आहे, केवळ टेंडरकडून पैसे कमवा आणि या खात्याचे मंत्री तर अजिबात गंभीर नाही, अजिबात सिरियस नाही। आणि म्हणून हा प्रश्न ज्यावेळेस आला, हा प्रश्न सुभाषभाऊ धोटे यांनी उपस्थित केल्यानंतर आज या प्रकरणाची सर्वकष चौकशी व्हावी आणि यामध्ये चौकशी समिती केवळ नेमून काम चालणार नाही, तर त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करून या डॉक्टरावर कारवाई करावी आणि आरोग्य मंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही विरोधकांनी केली। पण सरकारने त्याला आपल्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने वागलं, त्यामुळे आज आम्ही वॉकआउट केलेला आहे, बहिर्गमन केलेलं आहे। बुलढाण्याचं मी बोलतो, मग हिंदीत ते बोलतील। एक मिनिट। आज प्रश्न क्रमांक 2 मध्ये आरोग्य विभागाचा बुलढाणा जिल्ह्यामधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी एक गर्भवती महिला की जिचा गर्भ त्या ठिकाणी तिला डेंग्यू झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर तिचा उपचार करण्यात आला नाही आणि नंतर तिला रेफर करण्यात आलं अकोल्याला आणि अकोल्याला रेफर करून तिचा अकोल्याला शेवटी संध्याकाळी रात्री 9 वाजता मृत्यू झाला। ही जी स्टोरी आहे याच्यामध्ये चौकशी केली असता असं आहे की जर डेंग्यू झाला होता तर मग डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात, मग प्लेटलेट्स कमी झाल्या तर प्लेटलेट का दिल्या नाही, हा सगळ्यात पहिला प्रश्न। दुसरं, जर मंत्री महोदयांनी सांगितलं की गर्भ ठोके लागत नव्हते, याचा अर्थ गर्भात मृत्यू झाला होता गर्भामध्ये, तर याचा अर्थ असा आहे की त्याचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी फक्त गायनेकोलॉजिस्ट आणि त्या ठिकाणी फिजिशियन हे दोनच पाहिजे, तरी सुद्धा बुलढाणा सारख्या सिव्हिल हॉस्पिटलला जिथे सेकंडरी केअर केली जाते, या ठिकाणी हा गव्हर्नमेंटचा प्रायोरिटीचा प्रोग्राम असतो, तरी सुद्धा या ठिकाणी हे 2 लोक नव्हते का? ते जर गर्भ काढून टाकला असता जो मृत्यू झाला तर त्या ठिकाणी ती महिला पेशंट वाचली असती। पण दुर्दैवाने संपूर्णतः दुर्लक्ष होण्याचा विषय आहे। कदाचित सोनोग्राफी केली गेली नाही, मग सोनोग्राफी मशीन बंद होती का? याचा अर्थ सोनोग्राफीच्या मशीन्स, MRI मशीन्स, CT स्कॅन मशीन या सगळ्या बंद असतात। साधा प्रश्न आहे की डेंग्यूमध्ये थ्रोम्बोसिस होतात, गाठी होतात आणि मग त्यामध्ये PT आणि INR करतो आपण, म्हणजे रक्त किती पद्धतीने पातळ आहे ह्या गोष्टी लक्षात घेतात। हे पॅथॉलॉजीची व्यवस्था तिथं नव्हती का? ह्या सगळ्या गोष्टी फक्त रेफर हॉस्पिटल्स हे सगळे सिव्हिल हॉस्पिटल्स झालेत आणि बरेचसे इक्विपमेंट बंद असतात आणि त्यामुळे ज्या डॉक्टर्सनी दुर्लक्षपणा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड केली पाहिजे, ही आमची मागणी होती। तर त्यांनी फक्त आम्ही चौकशी करू अशा पद्धतीचं एक आश्वासन दिलं। मला असं वाटतं की मंत्री महोदयांनी संपूर्ण ब्रीफिंग घेऊन या ठिकाणी जे दोषी आढळले असतील त्यांच्या ब्रीफिंगला, तर त्या ठिकाणी कारवाई करण्याची सभागृहाच्या मागणीनुसार गरज होती आणि ती न केल्यामुळे आज संपूर्ण विरोधी पक्षांनी या आरोग्य व्यवस्थेच्या निषेधार्थ बहिर्गमन केलं, त्या ठिकाणी वॉकआउट केलं आणि आज या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भाने जे काही आज रिक्त जागा आहेत, इक्विपमेंट्स चालत नाहीयेत, इक्विपमेंटची कमतरता आहे, डॉक्टर्सची कमतरता आहे आणि डॉक्टरचा निष्काळजीपणा आहे, या सगळ्या गोष्टींवर निश्चित प्रकारे व्यवस्थित झाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केली। एकीकडे आरोग्य विभागाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत, डॉक्टरांच्या आहेत, सगळ्या पॅरामेडिकलच्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत। त्या 2004 पासून ज्या कंत्राटी आहेत त्यांना काढून टाकण्याचा आता नोटीस दिलं गेलं आहे, जे जवळपास या राज्यामध्ये 12 ते 14,000 कर्मचारी आहेत। अशा पद्धतीने या पूर्ण यंत्रणेचा खेळखंडोबा करण्याचं काम केलं आहे आणि केवळ चौकशी मंत्री येतात, आम्ही चौकशी करतो। अरे चौकशी करायचं तर तू तिकडे आपल्या भागात आपल्या मंत्रालयात बसून करा तुम्ही चौकशी। आणि मंत्री अभ्यास करून येत नाही, याला चुकीचं ब्रीफिंग केलं जातं आणि चौकशीच्या नावावर हे सगळे प्रकरण दाबले जातात। हा सगळा राजरोसपणे या राज्यामध्ये हा धंदा सुरू आहे आणि त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातं आणि मंत्री स्वतः सेफ राहतात। हे संपूर्ण प्रकरण इतकं गंभीर आहे की मला वाटतं की मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय हे खातं काही सुधारणार नाही अशी एकूण परिस्थिती आहे। खरं तर मी एक शेर सांगितला होता, आताची परिस्थिती राज्यातली, एक झूठों ने झूठे से कहा है सच बोलो, झूठों ने झूठों से कहा है सच बोलो, सरकारी ऐलान हवा है सच बोलो, घर के अंदर झूठों की मंडी है और दरवाजे पर लिखा है सच बोलो। म्हणजे हे सगळं आता अशा पद्धतीनं सच बोलो, झूठों ने सच बोलना, झूठों के मुंह से सच बोलना
असं हे राज्यात सुरू आहे. मुझे लगता है कि ये प्रकरण बहुत गंभीर है. गरीब महिलाओं का मृत्यु हो रहा है, डेथ हो रही है उनकी, क्योंकि उनके समय पर उनकी डिलीवरी नहीं हो रही है. छोटे छोटे बच्चों की डेथ हो रही है. नांदेड़ में हुआ है, संभाजीनगर में हुआ है, ठाणे में हुआ है, गढ़चिरौली में हुआ है, चंद्रपुर में भी हुआ है और बुल्ढाना में हुआ है. ये सब देखते हुए यह सरकारी अस्पताल ये अभी यम का घर बन गए हैं, यमराज का मकान बन गए ऐसा लगता है. वहां जो जाता है पेशेंट वो केवल मरने के लिए जाता है क्या? ऐसी स्थिति पूरे राज्य के अंदर है और इन निष्पाप लोगों का जो जान खतरे में पड़ी है, इसलिए आरोग्य विभाग पूरा सलाइन पर है. और मुझे लगता है कि यही स्थिति इस राज्य की है, तो इसकी पूरी जिम्मेदारी ठाणे जिले में 100 करोड़ रुपए के इक्विपमेंट लिए गए. पिछले 3 साल से खुद सीएम के डिस्ट्रिक्ट में उनका इंस्टॉलेशन हुआ नहीं, तो इसका मतलब